हिरू ईशान, मी म्हणाले ना, अजिबात कसलं टेन्शन घेऊ नका तुम्ही. हो, तुमच्या बोलण्याचा आम्ही खूप विचार केलाय. त्याचा काय उपयोग आहे? नाहीतर काय, तुम्ही काय म्हणणार? तुम्ही चुकीचे आहात, बरोबर? नाहीतर हा तुमचा कालचा ओरडा द्यायचा राहिलाय ना, नाश्त्याबरोबर खातो, द्या घ्या. ईशान, माऊ, तुला माहितीये आमच्या स्कूलमध्ये ना सगळ्यांची आजी त्यांना सोडायला येते, माहितीये? आणि तुला माहितीये आमच्या संस्कार वर्गातला श्लोक, त्याची आजी तर त्याला छान छान डबा पाठवते, त्याला छान छान गोष्टी सांगते. त्यांची ना हॅपी फॅमिली आहे. आपलं घरी तसंच होईल. ओके, आम्ही ठरवलंय, आता बाबा आणि मॅडमच्या लग्नासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करणार. कुणी कितीही प्रयत्न केले तरी मी बदलणार नाही. मुलांचं काय हो, त्याला काय समजतंय? आयुष्य म्हणजे काही 3 तासाचा सिनेमा नाही, हे मला समजतंय ना. याले म्हणतात समजूतदार. आहे समजूतदार ते. अहो मामा, पण पोरांच्या सुखासाठी विचार करायला काय हरकत आहे? तुम्ही नाही म्हटलं तरी तुमची नातवंड इतकी हुशार आहे. गोड बोलून, कांगावा करून, रडून, भेकून तुमचा नकार होकारात कधी बदलतील ना, तुम्हाला सुद्धा कळणार नाही. हे बघा, अशोक माजगावकर म्हणतात मला, शिस्त म्हणजे शिस्त. कुणी काही म्हणू, या वयात मला बोऱ्यावर चढण्याची अजिबात इच्छा नाही. आपण बघूया ना आजोबा कसे तयार होत नाहीत ते. हे भैरवी, हे वाटतं तितकं सोपं नाहीये. हो, आणि आजोबांनी पण ठरवलं म्हणजे ठरवलं. आणि मग त्यांना कोणीही समजावू नाही शकत. कोणी एकाने नाही समजवायचं, आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा. आणि तेही बोलून नाही, कृतीतून प्रयत्न करायचा. मग तर ते तयार होतील. अजिबात नाही. हा, आता अगदी कुटुंबासाठी किंवा माझ्या नातवंडासाठी मला लग्न करायची वेळ आली तर त्या बॅगवाल्या बाईशी मी आयुष्यात लग्न करणार नाही. कुणी सांगावं, लग्नानंतर ती मला घडी करून बॅग मध्ये ठेवून द्यायची. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, हा प्रकार आहे. वा भाऊजी, वा भाऊजी, वा. भाऊजी. त्या बाई एकदा मला कोर्ट मॅरेज करायला घेऊन गेल्या आणि काय झालं कोणास ठाऊक, कुणी केलं माहित नाही, पण माझ्या लग्नाचा विषय समोर आला. काय काही झालं तरी त्या बाईशी मी लग्न करणार नाही. इम्पॉसिबल. हे बघा, इम्पॉसिबल या शब्दामध्येच पॉसिबल शब्द आहे. आपण याला ना एक मिशन म्हणून बघूया. मिशन पॉसिबल. ते तुम्हाला माहितीये ना, मिशन इम्पॉसिबल, त्याचा इंडियन व्हर्जन, हो ना काका? करेक्ट. त्यात ऍक्शन होती. आपल्या इंडियन व्हर्जन मध्ये आपल्याला रोमॅन्स हवा आहे. बस, हा विषय इथं संपवा. मी अजिबात लग्न करणार नाही म्हणजे नाही. वा वा वा, मस्त कल्पना आहे. हिरा ईशान, मला तुमचा अभिमान वाटतो, कारण एवढ्या लहान वयात सुद्धा तुम्ही आजोबांच्या सुखाचा विचार करताय. आणि हा, तुम्ही जे प्रयत्न केलेत ना, त्याचं कौतुकही वाटतं. काही काय शिकवताय तुम्ही मुलांना? आणि भैरवी, अनिश, तुमचं काय? तुम्ही कसली साथ देताय रे यांना? हा, काय तो म्हणे मिशन पॉसिबल. लग्न म्हणजे काय खेळ वाटलाय का तुम्हाला? अगं आजी, जशी तू आहेस नाही आजोबांबरोबर, आम्हाला त्या आजोबांबरोबर पण कोणीतरी हवंय. म्हणजे आता इकडे बघ ना, तुम्ही दोघं एकत्र फिरायला जाता, दोघं मिळून आमचे लाड करता, पण त्या घरात तसं नाहीये ना. आजोबा एकटेच आहेत ना ग. मग ते काय करतात माहितीये का, वेणू आजीच्या फोटोशी ना एकटेच बोलत असतात. म्हणून काय तुम्ही त्यांना दुसरी आजी आणून देणार? मूर्खपणा आहे सगळा. अगं आजी, तुला माहितीये माझी ना स्कूलची बॅग फाटली आहे. मग माऊ म्हणाली तिला बाद करून टाक, आपण नवीन आणूया. काय आहे,
आमची आजी देवबाप्पाकडे गेलीये ना, मग दुसरी आजी आली तर काय प्रॉब्लेम आहे? कप्पाळ माझं. स्कूल बॅग आणि आजी, हा, या दोघांना एकत्र करतेस तू? मी ना, अगं तिला सुचेल तसं तिने उदाहरण दिलंय. अगं त्यामागच्या भावना समजून घे ना. अशोकरावांना आता सहचरिणी आणि सोबतीची गरज आहे असं इराला म्हणायचं होतं. आणि आई, आता आम्हालाही पटलंय. म्हणजे बघा ना, आम्ही आमच्या व्यापात असतो, पुढे जाऊन आता भैरवीचा बिझनेस वाढेल, मी बिझी असणार, मुलं त्यांच्या विश्वात रमतील, बाबा खूप एकटे पडतील. आणि तरुण वयात काय किंवा उतार वयात काय, माणसाला सोबतीची गरज असते, मग तो पुरुष असो किंवा स्त्री. बघ आता मीनाजी, आता आम्ही सगळे एक टीम आहोत आणि तू एकटी आमची अपोनंट आहेस. आता जर आपण टग ऑफ वॉर खेळलो ना तर तू एकटी हरशील. हे काय नवीन? अगं टग ऑफ वॉर म्हणजे रस्सी खेच. आता आम्ही मेजॉरिटी मध्ये आहोत की नाही, मग तू सुद्धा तुझे सगळे विरोध सारून आमच्या टीम मध्ये सामील हो. आता काय करणार, तुम्ही सगळे एकीकडे आहात म्हटल्यावर मला मदत करावीच लागेल. ऐक, असं नाही हा, तुलाही आमच्या टीम मध्ये सामील व्हावं लागेल. हो, आमचं ठरलंय. आता त्यात तुम्हाला आमची मदत करावीच लागेल. बरं ठीक आहे, करेन मी मदत. भैरवी, आता आपल्याला एक स्ट्रॅटेजी ठरवायला लागेल. बाबा डोंट वरी, सगळं प्लॅन ऑफ ऍक्शन रेडी आहे. तर तुम्हाला माहिती, बरंच भैरवीनेच ठरवलंय. आपल्याला फक्त तिला एक्झिक्युशन साठी हेल्प करायची आहे. बर इरा ईशान, पहिले तुमच्या गार्गी दीदीला फोन करूयात, कारण तिचीही मदत आपल्याला लागणार आहे. हा, अरे वा, गार्गी पण तुमच्या टीम मध्ये सामील आहे वाटतं. बरं आहे एकदम. हो, मग समोरच्या पक्षातला एक मोहरा आपला हवाच, मग गोष्टी जास्त सोप्या होतात. हॅलो. हॅलो गार्गी, भैरवी बोलतीये. ऐक ना, पहिल्यांदा तर आय एम रिअली सॉरी. आमच्यामुळे तुम्हाला दोघींना असं घराबाहेर जावं लागलं. खरं तर तुम्ही दोघी जणी आमच्या सेफ्टीसाठी आला होतात, तुमच्या गरजेसाठी नाही. पण तुम्ही तिघांनी मिळून जो काही प्रकार केला तो आम्हीही नाही समजून घेतला ग. इट्स ओके भैरवीताई. बर मला आधी सांग, मॅडम कशा आहेत? तू नको काळजी करू, मी आहे तिच्यासोबत. बर तूही गिल्टी वाटून घेऊ नकोस. मी तुला हे सांगायला फोन केलाय की आता या मिशनचा भाग फक्त तुम्ही तिघं नाही आहात. मी, अनिश आणि आई बाबा सगळे आहोत तुमच्यासोबत. खरंच? खरंच. आणि आता या मिशनची पुढची खेळी सुद्धा तयार आहे. त्यामुळे आता तुला फक्त मी काय सांगते ते ऐकायचंय. ओके ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. गार्गी, निवेदिता मॅडमने अजून लग्न का नाही ग केलं? नाही म्हणजे प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस, पण इतक्या स्वभावाला चांगल्या आहेत त्या, प्रेमळ आहेत, सगळ्यांना मदत करणाऱ्या आहेत, शिवाय इतक्या सुंदर आहेत, वेल एज्युकेटेड आहेत. त्यांच्या प्रेमात तर कुणीही पडावं अशा आहेत. तरीही लग्न का नाही केलं त्यांनी? मावशीने पोलीस फोर्स जॉईन केला तेव्हा तिचं एकच ध्येय होतं, देशाची सेवा करणं. नोकरी करता करता तिने समाजातले प्रश्न सोडवायला सुरुवात केली. अगदी गरीब वस्तीत जाऊन सोशल वर्क करायला स्टार्ट केलं. आणि हे सर्व करता करता तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही.
हे सर्व कमी होतं त्यात माझी जबाबदारी तिच्यावर पडली. आय एम सॉरी टू इंटरप्ट यू, पण मला तुझ्याबद्दल फारशी माहिती नाही आहे. तू त्यांची तशी नात्यातली नाही आहे, राईट? हो, माझी आई मावशीकडे कामाला होती. माझे वडील मी लहान असतानाच गेले. आई लोकांची कामं करून मला सांभाळत होती, पण तीही आजारीच असायची. अति कष्ट, आजारपण, उपासमार ह्या सगळ्यात ती पण गेली. नातेवाईक माझी जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. त्यात मावशीने माझा सांभाळ केला. तिने मला दत्तक घेतलं, शिकवलं. खरंच आजपर्यंत मी फक्त स्वतःचाच विचार करत होतो, पण आपल्या आजूबाजूला असेही असतात जे फक्त लोकांचा विचार करतात. गार्गी, मॅडमनी फक्त तुझंच नाही, माझंही आयुष्य सावरलंय. मी त्यांचे हे उपकार आयुष्यभर विसरू शकत नाही. बरोबर आहे तुमचं. तिचे माझ्यावरही खूप उपकार आहेत. आपण प्लॅन बद्दल बोलूयात. हा, तू सांगितल्याप्रमाणे मी मावशीला इथे बोलवलंय. ईशान, तुझा बाहेर लक्ष ठेव. मी सुद्धा ईश्वर काकांना विश्वासात घेऊन बाबांना इथे बोलवण्याची व्यवस्था केलेली आहे. ते कुठल्याही क्षणी येतील आता. भैरवी, आयुष्यावर सगळ्या गोष्टी आपल्या प्लॅन नुसार होणार आहेत. डोंट वरी, होईल सगळं नीट. नक्की? हो. अरे आले, म्हणजे आजोबा इकडेच येत आहेत. लपा पटकन. साहेब आज एकटेच? नाही म्हणजे बच्चा कंपनी नाही आली? एकटा चालू म्हणून कॉफी देणार नाहीस काय? हा, जाय कॉफी घेऊन ये जा. ओके. एक मिनिट, माझा मित्र येणार आहे आता. तो आला की मग खायचं काय ते सांगितलं. ईश्वर, इथं कशाला बोलवलं मला काय कळत नाही. घरी किती असतो ना, इकडे यायचं म्हणजे धडकीच भरते. त्या आल्या तर ते काय करता तुम्ही इथं? पत्ता असलेलं पॅम्पलेट या बॅगेमध्ये पडलंय. ओ मिस्टर, तुमची हिंमत कशी झाली माझ्या बॅगेला हात लावायची? माझ्या नातवंडांनी बोळा फेकला, त्यात गेला. म्हणजे तुम्ही तुमच्या नातवंडांना चोरी करायला शिकवता? काय शिस्त आहे की नाही तुम्हाला? देव करो आणि परत तुमच्याशी गाठ न पडो. तथास्तु. उगा तिथं आलो, जुन्या आठवणी जागायच्या ना. हॅलो. गार्गी, मी संस्कार वर्ग संपला आणि इथे येऊन पोचले कॅफेमध्ये. तू कुठे आहेस? तुला किती वेळ यायला? सॉरी मावशी, अगं मी एका ठिकाणी अडकले. बस 5-10 मिनिटात येते. ठीक आहे, काही हरकत नाही. तुझं काम संपव आणि मग ये. हा, हो. ओके. वेटर, एक कॉफी. हा ईश्वर, अरे तुझं असं काय काम होतं? आपण घरीच बोलू शकलो नसतं का? अरे हे बघ, तू एकदम मला तर बोलवलंस, पण तुझा काय पत्ताच नाही आहे अजून. किती वेळ लागेल तुला यायला? 20 मिनिट?
20 मिनिट काय हरकत नाही. हे बघ जमेल तेवढं लवकर ये. हा तुझी वाट बघतोय. मॅडम कॉफी. बेटर कॉफी मी मागवली होती ना, मग त्या टेबलावर का ठेवली? सॉरी सर, चुकी झाली. मी आत्ताच आणतो. सॉरी मॅडम, ही ऑर्डर त्यांना द्यावी लागेल. अजिबात उचलायची ती कॉफी. तू आधी माझ्या टेबलवरती आणून ठेवलीस ना, आता ती कॉफी माझी झाली. बेटर ज्याने पहिल्यांदा ऑर्डर दिली ना त्यालाच कॉफी मिळायला पाहिजे. शिस्त म्हणजे शिस्त. बेटर असा काही नियम नाहीये. कॉफी माझ्या टेबलवरती आहे. जी गोष्ट माझ्या टेबलवरती आहे त्याच्यावरती फक्त माझाच अधिकार आहे, कळलं? बेटर येस सर. बेटर कॉफी. कॉफी इथे ठेव. बेटर कॉफी इकडे. काय रे मुलांनो, तुम्ही एवढा विचार करून ही सिच्युएशन शोधली होती त्या दोघांना एकत्र आणायची, आणि कसला आता अनएक्सपेक्टेड ड्रामा झालाय. भैरवी, मी तर म्हणतो एक वेळ एका दिवसात तू 1,00,000 मोदकांची ऑर्डर पूर्ण करू शकतेस. पण या दोघांना एकत्र आणणं इट्स हायली डिफिकल्ट यार. बेटर कॉफी इथे ठेव. व्हॉट? बेटर कॉफी इकडे. बेटर एक मिनिट. ठीक आहे तुमची कॉफी. मी तुमच्यासाठी दुसरी कॉफी घेऊन येतो. हे बघा, तुमच्या आधी मी कॉफी मागवली होती. तुम्ही असे नेहमी माझ्या विरोधात का जाता हो? कॉफी जरी तुम्ही माझ्या आधी मागवली असेल ना, तरी बेटरनी ती आधी मला आणून दिली. तुम्ही माझ्या विरोधात जाता. किती असतो? आपलं काय ठरलंय? मिशन इम्पॉसिबल टू पॉसिबल. मग सगळं नीट होणार. अरे तू फक्त गंमत बघ. आज मैं बहुत खुश हूं. बैसो 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 बैसो. थारे कॉफी पीवी से? तू इतनो प्यार से पूछे से तो पीबू से. थारे वास्ते मेरे दिल में इतना प्रेम हुए, इतना प्रेम हुए. कॉफी तो प्रेम से पूछनी पड़ेगी ना. आज से तुम्हारी लुगाई से तारे वास्ते मैं कुछ भी कर सकूं. ए बेटर, अरे इधर भी आवानो. आज हमारी शादी होवे से सबको मारी तरफ से कॉफी देना और पैसा मार से लेना. सगळ्यांच्या कॉफीचे पैसे तुम्ही भरणार? हाँ हाँ, मारो बिंद घणो दिलदार से. यावेळी तू दोघांनी लग्न केलं? काय हरकत आहे? सरकारने नियमानुसार लग्नाची किमान वयोमर्यादा निश्चित केली. ती पार केलेली कुठलीही व्यक्ती कधी लग्न करू शकते. त्यात काय प्रॉब्लेम आहे? अरे मग तुम्ही त्याशिवाय काय इतक्या चिडल्या होता तो? कारण मला लग्नच करायचं नाहीये आणि तुमच्याशी तर नाहीच नाही. हा. तसं काय मी इथे गुडघ्याला बाशिंग बाजून मी उभाच होतो तुमची वाट बघत. हे बघा, हे त्या मुलांच्या डोक्यात नसतं खूळ आलंय. बाकी माझा काही संबंध नाही त्याच्याशी. दिसतच आहे ते. दिसतं म्हणजे? हे बघा, मी तुमच्याशी बोलत नाहीये. मग स्वतःशी बोलताय काय? ही आकाशवाणी कुणासाठी चालली आहे? हे बघा, तुम्ही आकाशवाणी वगैरे काहीतरी वाटेल ते मला बोलू नका. दिसतोय तुम्ही उगा जोगात माझं तुम्ही का माझ्या वाट्याला जाताय? मी इथे गप्प बसले होते. मग तुम्ही बसलो पण मी पण गप्पा बसलो होतो. भाई साहब, भाई साहब, भाई साहब, भाभी जी, भाई साहब, शांत शांत शांत. क्यों आपने लुगाई से झगड़ा करे से? ए, ही माझी लुगाई नाही आहे. हा, आणि हे काही माझा नवरा बिवरा नाही येत. हे जगातला शेवटचा पुरुष असतील ना तरी मी यांच्याशी लग्न करणार नाही.
अरे भाभी सा थोड़ा प्यार से बात करो होवे। बिंद के साथ ऐसी कोई बात करे? बिंद तो प्यार होवे से। देखो तो थारे बिंद की आँखा मां थारे वास्ते कितना प्यार उमड़ो से। यहाँ भी ये सन बात हुई है लुगाइन जी। देखो देखो भाई साहब के आंखों में प्रेम का समुंदर हो वैसे। भाई साहब हमें अपने लुगाई को ढूंढते ढूंढते ये उम्र हो गई। आपके पास लुगाई है तो प्यार से बात करो नहीं। ई उम्र में बिंद की जरूरत होवे है, साथी की जरूरत होवे है। मी या दोघांना जी गोष्ट करायला सांगितली आहे ती त्यांनी खरंच केली ना तर आपला प्लॅन वर्क होणार. कसली गोष्ट माऊ?